नमस्कार, मी ॲडव्होकेट शारंगधर पांडे. आज आपण काही उच्च न्यायालय किंवा सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालय यांच्या निर्णयाबद्दल आपण माहिती घेऊ. सध्या 3-4 असे लेटेस्ट न्यायनिर्णय झालेले आहेत, जे अगदी लँडमार्क असे जजमेंट आहेत. त्याबद्दल आपण बोलू. 1 नंबरवर आहे ओरिसा हायकोर्टचा निर्णय. त्यामध्ये माननीय न्यायालयाने असं निवाडा केलेला आहे की एक सुशिक्षित स्त्री काम आणि नोकरी न करता घरात बसून विभक्त पतीकडून पोटगी मागत असेल तर तिला ती पोटगी मिळणार नाही. तिने स्वतः नोकरी करावी आणि खर्च भागवावा. कर्नाटक हायकोर्टचा एक जजमेंट आहे. त्याच्यात एक स्त्री नवऱ्याकडनं 6,14,000 एवढी मासिक पोटगी मागत होती आणि त्याच्यातले जे खर्च होते ते अवास्तव असे खर्च होते. लक्झरी आयटम्सवर खर्च केल्या जात होते. तर कोर्टाने तिची पोटगीची दावा रद्द करण्यात आला आणि तिला तिच्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगप्रमाणे तिच्या माहेरी आणि तिच्या सासरी ती ज्या प्रकारे एक साधारण स्त्रीला जो काही खर्च लागतो महिन्याला तेवढीच पोटगी तिला मिळेल आणि तेवढाच खर्च तिला मिळू शकतो. ती अवाजवी लक्झरी किंवा अगदी हाय क्लास लाईफस्टाईलसाठी ती नवऱ्याकडनं पोटगी मागू शकत नाही. तिला जर इतक्या चांगल्या जर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगने जर राहायचं असेल, लक्झरीत राहायचं असेल तर तिने स्वतः काम करावं, नोकरी करावी आणि पैसे कमवावे, खर्च करावे असा न्यायनिर्णय देण्यात आला. तिसरा एक निर्णय फार महत्त्वाचा आला की एक महिला स्वेच्छेने नवऱ्याला सोडून जात असेल स्वेच्छेने तर तिला पोटगीचा अधिकार नाही. कारण की ती स्वेच्छेने नवऱ्याला सोडून गेलेली आहे. तिला नवऱ्याने कुठलीही मारहाण केलेली नाही, कुठली जबरदस्ती केली नाही. ही बाई स्वतः स्वेच्छेने गेलेली आहे तर तिला पोटगी मागण्याचा अधिकार नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये नवऱ्याला घटस्फोटाचा अर्जसुद्धा मंजूर करण्यात यावा. तिसरा आहे, एक स्त्री जर नवऱ्याला सोडून प्रियकाराबरोबर पळून जाते आहे, नंतर प्रियकाराबरोबरच लिव्ह इनमध्ये राहते आहे आणि मग नवऱ्यावरती 498 गुन्हा दाखल करते आणि त्याच्याकडनं पोटगीही मागते, ते शक्य होणार नाही. असे सर्व खोटे दावे फेटाळण्यात यावे असं सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. एक अजून महत्त्वाची सूचना आहे आणि हे फार महत्त्वाच्या माहिती पण आहे. याबद्दल मी सांगू इच्छितो की जर आता कर्नाटकामध्येच झालेलं आहे की नवऱ्याला बायकोच्या हत्या करण्याच्या गुन्ह्यामध्ये तो जवळपास 2 ते 3 वर्ष तो जेलमध्ये होता. तो जेलमधनं बाहेर आल्यावर त्याला जेव्हा माहिती घेतली तर त्याला असं आढळलं की तो खून त्याने केलेलाच नाही आणि ती बाई एका त्रयस्थ पुरुषाबरोबर लग्न करून मजेने राहते आहे. तर त्याने त्या बाईविरुद्ध खोटा खटल्यामध्ये त्याला गुन्ह्यामध्ये अडकवल्याबद्दल त्याने त्या बाईवर आणि पोलीस यंत्रणेवर मानहानीचा आणि डॅमेजेसचा दावा दाखल केलेला आहे. तसा दावा त्याला दाखल करू शकतो आणि त्याला नुकसान भरपाई मिळू शकते. अशीच एक घटना आहे की एखादी बाई एक स्वतःच्या नवऱ्याला सोडून ती जर लिव्ह इनमध्ये त्रयस्थ तिच्या प्रियकराबरोबर राहत असेल आणि तिथून ती न्यायालयात जाऊन नवऱ्याकडनं प्रोटेक्शन आणि पोटगीसाठी दावा दाखल करत असेल तर तिला कायद्याचं संरक्षण मिळणार नाही आणि कायद्याकडनं तिला मदत मिळणार नाही. हे असे सगळे वेगवेगळे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे हे निकाल आहेत. याबद्दल हा एक छोटासा व्हिडिओ मी तयार केला होता. मला आशा करतो की हा अनेकांना उपयोगी पडेल. परत आपण नवीन असे जेव्हा निर्णय येतील तेव्हा भेटूयाच. नमस्कार.